आरोग्य यंत्रणेचा अक्षम्य हलगर्जीपणा समोर आलेला आहे। नंदुरबार जिल्ह्यातील साक्री चळवेल कोरडे गावातील हा प्रकार आहे। उपचारासाठी आलेल्या रुग्णाला तात्काळ ठेवलं, वर कर्मचारी उपलब्ध नसल्याचं कारणही दिलं। रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना अरेरावीची भाषाही वापरली। रुग्ण आणि नातेवाईकांना नाहक मनस्ताप यामुळे सहन करावा लागला। संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात येते। नंदुरबार जिल्ह्यातील साक्री चळवेल कोरडे गावातला हा प्रकार आहे। आरोग्य यंत्रणेचा हलगर्जीपणा समोर आलाय। कर्मचारी उपलब्ध नसल्याचं कारण देत रुग्णाला वेळेत उपचार न मिळाल्याचा आरोप करण्यात आलाय। उपचारासाठी झालेल्या विलंबामुळे रुग्ण आणि नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी यांच्याकडून। तुषार, साक्री गावामध्ये हा सगळा प्रकार सध्या समोर येतोय, या रुग्णालय प्रशासनाचं यावरती काय नेमकं म्हणणं आहे? नक्कीच या ठिकाणी साक्रीमधील चळवेल कोरडे गावातील हा आरोग्याचा एक प्रश्न आता गंभीर बनत चालला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर ग्रामीण भागामध्ये डॉक्टर असतील, कर्मचारी असतील, हे वेळेवरती उपचार या ठिकाणी हजर राहत नाही। त्यामुळे जे रुग्ण असतात त्यांच्यावरती देखील याचा परिणाम या ठिकाणी काही रुग्णांना या ठिकाणी परत फिरावं लागत आहे आणि शहराकडे यांना हे उपचारासाठी यावं लागत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी एका याच्यात खरंच असा धक्कादायक प्रकार समोर आला की एक अपघातग्रस्त रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र आरोग्यावरच्या ग्रामीण रुग्णाचे कर्मचारी असेल त्यांनी अरेरावीची भाषा केली आणि या ठिकाणी विलंब देखील या ठिकाणी केला आणि या ठिकाणी पायाला मोठी दुखापत झाली होती। मात्र या ठिकाणी जे डॉक्टर असतील किंवा कर्मचारी असेल यांनी या ठिकाणी त्यांना म्हणजे वेळेवरती उपचार केला नसल्यामुळे या ठिकाणी विलंब झाला। त्याचा मनस्ताप या ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांना या ठिकाणी मिळाला। म्हणून एकंदरीत पाहायला गेलं तर या जे डॉक्टर असतील किंवा कर्मचारी यांच्यावरती या ठिकाणी आता पुन्हा एकदा कारवाईची मागणी या ठिकाणी करण्यात, कारण वेळेवरती डॉक्टर आणि कर्मचारी उपस्थित होतात। निश्चित तुषार, त्यामुळे एकंदरीतच आता पुढे कारवाई कशा पद्धतीने होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।